मी मुंबईमधून आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये भीषण अपघात घडलाय। मरीन ड्राईव्ह येथील अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह तरुण आणि तरुणीचाही समावेश आहे। मॉर्निंग वॉक करताना एक ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते आणि त्याचवेळी भरधाव दुचाकीवरून आलेल्या तरुणीनं त्यांना जोराची धडक दिली। तसंच या दुचाकीस्वारानं पुढे 2 स्कूटींनाही जोराची धडक दिली। या दुचाकीवरील तरुणीसह ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आज सकाळी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे। सध्या मी याच मरीन ड्राईव्ह परिसरात उभी आहे। आपण जर पाहिलं तर जिथे अपघात झालेला त्या घटनास्थळी मी आलेली आहे आणि आपण पाहतोय ज्या 3 बाईक आहेत त्या जोरदार एकमेकांना धडकलेल्या आहेत आणि या धडकेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। एक तरुण, एक तरुणी आणि एक वयोवृद्ध होता, अशा या तिघांचा मृत्यू झालेला आहे। सध्या या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यात 1 ते 2 व्यक्ती जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे। आपण जर पाहिलं तर हा जो मरीन ड्राईव्हचा परिसर आहे या परिसरामध्ये नेहमीच वर्दळ असते। सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी तरुण तरुणी असतील किंवा वयोवृद्ध असतील हे नेहमीच वर्दळीचं ठिकाण पाहायला मिळतं। बाजूलाच जो रस्ता आहे त्या रस्त्यावर भरधाव वेगाने गाड्या जात असतात आणि आज देखील अशाच प्रकारची एक सकाळची गाडी भरधाव वेगाने होत होती आणि त्या गाडीची जोरदार धडक दुसऱ्या गाडीला बसली आणि त्या धडकेत या 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक ही माहिती समोर आलेली आहे। आपण जर पाहिलं तर तरुण तरुणी याच बाईकवर होत्या आणि जास्त स्पीड असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची पोलिसांची माहिती आहे। मात्र आपण जर पाहिलं तर तरुण तरुणीचा मृत्यू झाला आणि एका वयोवृद्धाला देखील या अपघातामध्ये मृत्यूचा सामना करावा लागलेला आहे। त्यामुळे सकाळच्या वेळी जो हा अपघात झालेला हा भीषण अपघात होता आणि या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। 2 व्यक्ती जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।